स्थापनेमध्ये मनसेचा सहभाग असेल अशा चर्चा खूप जास्त झाल्या, विश्लेषकांनी अंदाज बांधला, पण सध्या तरी पानिपतच दिसतंय. महायुतीच्या सुनामी पुढे महाविकास आघाडी वाहून गेली, त्या मानानं माझं दुःख फार कमी आहे. पण अमित ठाकरे सुद्धा निवडून येऊ शकत नाहीयेत सध्याच्या घडीला, कारण ते पिछाडीवर दिसतात. हो, भाजपनं शब्द दिला होता, भाजपनं पाठिंबा दिला होता, भाजप फिरली. आता भाजपचा हा स्वभाव नवीन आहे. मी त्यांना फिरली असं म्हणताय तुम्ही. मी केशव उपाध्यांकडे जाईन. बरं, आता भाजपचा नवीन स्वभाव, नवीन भाजपची नवीन रीत आहे. मी त्या सगळ्यांचं महायुतीचं अभिनंदन करतो. फक्त महायुतीनं आता मौलाना सय्यद नोमानीला अभिनंदनाचा ठराव पाठवावा. त्यांनी जर काही फार भूमिका घेतली नसती तर एवढा विजय त्यांना मिळाला नसता. सय्यद नोमानीनं जी यादी वाचून दाखवली महाविकासच्या पाठिंब्याची, ते बहुतेक सगळे पडलेले. तुम्ही भाजपावर टीका केली, मी भाजपची कमेंट घेते. भाजपनं शब्द फिरवला असं म्हणतात. नाही, असं भाजपाने शब्द फिरवण्याचा प्रश्नच येत नाही. महायुतीमध्ये आम्ही विनंती केली होती. शेवटी महायुतीमध्ये 3 पक्ष एकत्र होतो. ती जागा शिवसेनेच्या वाट्याची होती. शिवसेनेला आम्ही विनंती केली, आशिष शेलारांनी विनंती केली, मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की त्या ठिकाणी अशा पद्धतीने अमित ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे. आमची ती भूमिका होती. पण शेवटी युती धर्म पाळावे लागतात. त्यामुळे आणि राज ठाकरेंनी लोकसभेला आम्हाला पाठिंबा दिला होता, विधानसभेला त्यांनी वेगळे ते लढलेत, सगळ्या अनेक ठिकाणी ते वेगळे लढलेत, तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी जाऊन त्यांना पाठिंबा दिला होता. ही वस्तुस्थिती होती. ठीक आहे, मी पुन्हा एकदा मनसेकडे जाईन. हे पहा, आम्ही त्यांना पाठिंबा मागायला गेलो नव्हतो. आशिष शेलारनी स्वतःहून आणि देवेंद्र फडणवीसशी वाक्य, ठीक आहे, तो फिरवला, त्यांचा प्रश्न आहे. आता ह्या ताई निनावतकर ताई म्हणत होत्या की भाजपनं मित्र पक्षासाठी त्याग करावा. आम्हाला मतं दिली नाही, ते मुख्यमंत्र्याची खुर्ची देतील काय? मला तर असा सल्ला आहे की 3 मुख्यमंत्र्याच्या खुर्च्या टाकाव्या, त्रास होणार नाही. भाजप आता भाजप नवीन भाजप आहे, शब्द पाळणारी भाजप नाही आहे आता. हे आम्हाला इथं कळालं. त्याच्यामुळे आम्हाला काही त्यांना दोष द्यायचा नाही. ज्याचा त्याचा स्वभाव असतो. आम्ही समाधानी आहोत. बाकीचे वाहून गेलेत, किमान आम्ही पाय ठेवून तो उभा आहोत. तपासेपेक्षा मी खूप सुखी आहे. तर मला असं वाटत नाही भाजपा तोच भारतीय जनता पार्टी आहे. किंबहुना भारतीय जनता पार्टीने गेल्या सुद्धा ज्यावेळी एकनाथ शिंदेनी धाडस केलं त्याला भारतीय जनता पार्टीने पुढे येत त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला, त्यांना मुख्यमंत्री केलं. ही वस्तुस्थिती आहे. आता सुद्धा राज ठाकरे हे महायुतीमधचे घटक नव्हते, मनसे घटक नव्हता, तरी सुद्धा अशा प्रकारचं आपण विनंती केली. आता शेवटी ती एकनाथ शिंदेकडे होती. ती जागा त्यांनी स्वीकारायची की नाही त्यांचा निर्णय होता. मला असं वाटतं काय घडलं की तुम्ही आधी पाठिंबा देण्याची भाषा केलीत, आशिष शेलार त्याच्यामध्ये मध्यस्थी करत होते आणि नंतर अचानक भाजपचे कार्यकर्ते सदा सरवणकरांच्या प्रचारात नाही, असे महायुती निर्णय, असे जे आमच्या सोबत आहेत अधिकृतपणे, त्यांच्यासोबतचा निर्णय तर पाहावाच लागेल. आपण प्रयत्न जरूर केला. आता ती शिंदेची जागा जर सोडली असती त्यांना तर विषय मिटला असता. ठीक आहे, एक छोटी कमेंट आपण तुमची घेऊया सर. एकूणात ओव्हरऑल निकाल आणि माहीममध्ये जे झालं त्याविषयी. माहीममध्ये हे अपेक्षित